गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्री खूप छान झोप आली होती. एकदम थंडी वाजत होती. मला असं विचार आला होता की आता हा फॅन बंद करून टाकावा. म्हणजे अं, गरमीचा सीझन जो आहे तो मी आधीच्या ज्या घरामध्ये राहत होतो तिथे रात्रीची म्हणजे झोपेतून उठून जायचो तिथे मी 2 वाजता 3 वाजता उठून बसायचो, कारण एवढी गरमी व्हायची. पण इथे प्रचंड थंडी होते आणि पहिल्यांदा असं झालं आहे की मी झोपलो आहे ते डायरेक्ट सकाळी उठलो आहे. म्हणजे खूप छान वातावरण आहे इथलं आणि ही जी की चांगली गोष्ट आहे. परंतु गरमीमध्ये एवढी थंडी आहे रात्रीची, म्हणजे याचा अर्थ मला थंडीमध्ये प्रचंड थंडी होणार आहे. बाय द वे, गुड मॉर्निंग. आत्ता सकाळचे 6:45 झालेले आहेत. आता आपली कामं करून घेऊया. आज आपल्याला जॉबला देखील जायचं आहे आणि मी विचार करतोय आता सकाळची थोडीशी एक्सरसाइज वगैरे करायची, जेणेकरून माझा जो रक्तदाब आहे तो चांगला राहील, शरीर चांगलं राहील आणि थोडंसं हेल्दी राहील मी. म्हणून मी सकाळचा जॉगिंगसुद्धा करायचा विचार करतोय. अजूनपर्यंत तर मला आयडिया नाही की नक्की काय काय एक्सरसाइज केले पाहिजे. नंतर आपण फ्युचरमध्ये जिम देखील लावणार आहोत. या महिन्यात नाही लावणार, कारण हा महिना थोडासा भारी पडलेला आहे. बाय द वे, शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेले आहेत 6:45. आता पहिलं माझं बिछाना आवरतो. बिछाना आवरल्यानंतर मग मला हे सर्व टेबलवरती हे सर्व जे आहेत ते पण आवरायचं आहे. जॉबचे कपडेसुद्धा धुवायचे आहेत, कारण आज मला जॉबला जायचं आहे. आज दिवस पहिला आहे जॉबचा. आणि हो, तुम्ही म्हणाल की जॉबचे कपडे आत्ता धुणार तर मग सुकणार कधी? माझी शिफ्ट ही दुपारची आहे, त्यामुळे तोपर्यंत सुकून जाईल. हां, कपडे धुवायचे आहेत आणि हे उचलायचं आहे बिछाना. आज भरपूर कामं आहेत बाय द वे. खूप छान कामं करूया. दिवसाला खूप छान पद्धतीने सुरू करूया. मजा येणार आहे आज. चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आता ऑलमोस्ट 9 वाजलेत. थोडंसं व्हिडिओ एडिटिंग करत होतो. आता थोडंसं फटाफट झाडू मारून घेतो आणि त्याच्यानंतर मग अजूनपर्यंत मी कामाचे कपडे धुतलेले नाही आहेत. 1 वाजता आपल्याला कामाला जायचं आहे आणि आता ऊन देखील पडायला चालू होईल. मी उन्हामध्ये कपडे टाकेन, जेणेकरून ते लवकरात लवकर सुकतील. फास्ट झाडू घेतो आणि त्याच्यानंतर लगेचच कपडे धुवायला बसतो. त्याच्यानंतर मग आपण लादी पुसूया आणि मग थोडंसं अंघोळ वगैरे करून थोडंसं बाहेर जाऊया. बाहेरचं वातावरण पाहूया. थोडंसं नाश्ता करायला देखील बाहेर जाऊया. तर लगेच फास्ट कामं करूया. आत्ता जस्ट मी झाडू मारलेला आहे. आता झाडू मारून झालेला आहे. आता कपडे मी भिजायला टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकता, हात ओलले आहेत. कपडे भिजायला टाकलेले आहेत. फटाफट कपडे धुवून घेतो आणि कपडे धुतल्यानंतर त्याला वाळ्यातसुद्धा टाकायचं आहे. 9-10 वाजलेत, ऑलमोस्ट 10 वाजलेत. तर 11-12, 12:30 वाजेपर्यंत कपडे सुकून जातील आणि मग आपल्याला ते घालून निघायचं आहे जॉबला. फास्ट कामं करावी लागणार आणि पाणीसुद्धा आलेलं नाही आहे. पाण्याचा बंदोबस्त कुठून तरी करावा लागणार. पाणी काल होतं भरलेलं मी थोडंफार. इथे पाणी घराच्या आतमध्ये येतं. तुम्हाला घर दाखवतो थोडंफार. तर हा हॉल आहे. हॉल मीन्स 1 RK रूम आहे. हा एक हॉल आहे. थोडंफार माझे इक्विपमेंट्स इथे तिथे पडलेले आहेत, त्यांना नीट लावून घेईन. आणि हे किचन आहे. काल पण मी दाखवलं होतं मे बी. किचनमध्ये पण सामान असं अस्ताव्यस्त पडलेलं आहे. थोडंसं मला साफसफाई नीट करायची आहे. इथे आपले कपडे असे धुवायला ठेवलेले आहेत. बस धुवायचंच आहे. पाणी आलं की लगेच धुवायला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आता पाणी आलेलं आहे आणि तुम्ही म्हणत एवढं हळू आवाजात का बोलतोय? कारण बाहेर आता तुम्ही एक असं विचार करा, मी चाळीत सारखं राहत आहे आणि तुम्हाला माहिती आहे आजूबाजूला लोक भरपूर असतात. बाहेर भरपूर लोक आहेत. त्यामुळे मला थोडंसं असं नॉस्टॅल्जिक, थोडंसं असं लाजवण्यासारखं फील होतं. त्यामुळे मी थोडंसं हळू बोलतोय. पण आता पाणी आलंय, फटाफट कपडे धुवून घेऊया. तर आता मी कपडे धुत आहे, पण मी ते काय दाखवणार नाही, कारण मला ते चांगलं वाटत नाही की कपडे धुताना दाखवावं, भांडी घासताना दाखवावं. त्यामुळे मी तसलं काही व्हिडिओमध्ये दाखवणार नाही आहे. एक्सपेक्टेशनसुद्धा ठेवू नका. हां, मी भांडी धुण्याच्या आधी वॉशरूम साफ करणार आहे, कारण ते आधी ओनरनी यूज केलेलं असतं. मी पूर्ण काल लादी पुसून घेतली, मी वॉशरूम साफ नाही केलं. ते वॉशरूम साफ करावं लागणार, कारण
काय माहिती आता तिकडे काय काय यूज केलेलं असेल. ते साफ केल्यानंतर मग मी कपडे धुणार. कपडे धुवून झाल्यानंतर लादी पुसणार. लादी पुसून झाल्यानंतर अंघोळ करणार. तर करून घेतो फटाफट सगळी कामं. मित्रांनो, आत्ता जस्ट कामावरून आलेलो आहे. वाजलेत आता 10:40 बघू शकता तुम्ही. 10:45 10:40 झालेत. ॲक्च्युअलमध्ये 10 वाजताच कामावरून सुटलो होतो, पण थोडंसं बातचीत करण्यामध्ये, म्हणजे जी मुलं होती माझी पहिल्यांदा ओळख झाली त्या सर्व लोकांसोबत जिथे मी कामाला आहे, कलिक लोकांसोबत. खूप छान स्वीट मुलं आहेत तिकडची. खूप छान एन्व्हायरमेंट आहे. आणि आजचा बेसिकली पहिला दिवस जर बोलायला गेलो तर खूप छान गेला. पहिल्या दिवसाचं तर आपण बोलणारच आहोत, परंतु हां, थोडंसं माझं जे आज जे प्लॅनिंग आहे ते खिचडी बनवण्याचं प्लॅनिंग आहे. खिचडी आणि ऑमलेट वगैरे बनवणार आहे, कारण थोडंसं लेट झालेलं आहे. आणि उद्या आपण मग मार्केटला देखील जाणार आहोत. थोडंसं बघूया देहू गावमध्ये मार्केट वगैरे आहे का, कारण मला जॅकेट सुद्धा घ्यायचं आहे. आणि जसं मी वॉचमध्ये माझ्या बघत आहे, म्हणजे माझ्या हात घड्याळामध्ये बघत आहे की किती वाजलेत ते. तर एक वॉलवरती कुठेतरी घड्याळ लावण्यासाठी एक घड्याळ सुद्धा घ्यायचं आहे. तर सर्वात प्रथम आपण आज खिचडी बनवणार आहोत. खिचडी बनवता बनवता तुमच्याशी जॉब बद्दलचा आजचा पहिला दिवस कसा गेला ते बोलतो. मित्रांनो, ही डाळ संपलेली होती मुगाची. ॲक्च्युअलमध्ये ही वाली डाळ मला नव्हती लागत. हिरव्या सालीच्या मुगाची डाळ मला लागत होती, पण ही डाळ संपली होती म्हणून मला परत बाहेर जावं लागलं. आणि तुम्हाला माहिती आहे की गावामध्ये आहे मी सध्या एका, तर या गावामध्ये लवकर लोक झोपतात, लवकर सगळं काही बंद करतात. तर ऑलमोस्ट मी 10:40ला घरात आलो होतो. आणि घरात येत असताना रस्त्याच्या मध्ये जेव्हा दुकान चालू होतं तेव्हा दोन पाण्याचे बॉटल्स घेतलेले होते पिण्यासाठी, कारण अजून मी पिण्याचं पाणी भरलेलं नाहीये. जे नळाने पाणी येतं ते मी पित नाही. बाहेर एक बिस्लरी जे विकतात 20 लिटर 30 लिटर त्यांचं आहे दुकान, तर तिकडून मी भरून घेणार आहे. आणि 2 पाण्याची बॉटल्स आणि 3 अंडी घेऊन आलो होतो, कारण मी अंडी मला फार आवडतात, त्यामुळे 3 अंडी घेऊन आलो होतो. आता बेसिकली हे साईडला ठेवतो. हे जॉबवरून सुटताना घेऊन आलो होतो, पण मला नंतर कळालं, जेव्हा मी जेवण बनवत होतो तेव्हा मला कळालं की माझी डाळ संपलेली आहे. हिरव्या मुगाची डाळ ही खिचडीमध्ये खूप छान लागते, पण त्याच्याकडे हिरव्या मुगाची डाळ नव्हती अवेलेबल. तर मग मी ही वाली पिवळ्या मुगाची डाळ घेऊन आलेलो आहे. आता चला फटाफट जेवण बनवूया, कारण 11 वाजलेत. ऑलमोस्ट 11:20 झालेली आहेत. आता फटाफट जेवण बनवूया. मला एक घड्याळ घ्यायचं खूप खूप गरजेचं आहे. तर आता तुम्ही बघा मी खिचडी कशी बनवतो. ही आहेत बासमती राईस. तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या बापदादांच्या जमान्यामध्ये कोणी बासमती राईस खाल्ले नाही. मी खातो बासमती राईस, कारण एकटाच राहतो थोडंसं एक्सपेन्सिव्ह आपण खाऊ शकतो. हे बघा, खोटं नाही म्हणणार. बघा बासमती राईस आहे ते. म्हणजे आश्चर्यचकित होतं की मी माझ्या रिलेटिव्ह मध्ये कोण खात नाही बासमती राईस, आणि मी बघा बासमती राईस खातोय. हे बघा, बासमती राईस याच्यासाठी खातो कारण मी एकटाच जेवण, म्हणजे मी एकटाच राहतो, तर मग थोडंसं आपण आपल्या हिशोबाने थोडंसं जेवण खाऊ शकतो. आणि जेवण तर मला छान लागतं, त्यामुळे मी बासमती राईस खातो. जेवण किती घेतो आणि कसं बनवतो तेच तुम्हाला सांगतो. 1 मूठ बासमती राईस असं टाकतो याच्यावरती प्लेटीमध्ये साफ करण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल बासमती राईस थोडी साफ करतात, ते तर साफ असतं. नाही, पण तरी सुद्धा बघावं लागतं काय दगडी बिगडी, कारण एवढं विश्वास ठेवून चालत नाही. हे बघा, 2 मुठ्ठी मी तांदूळ घेतो. त्याच्यानंतर ही डाळ आहे, ॲक्च्युअलमध्ये हिरव्या मुगाची डाळ हवी होती, पण आता हिरव्या मुगाची डाळ नाही आहे, तर आपण ह्या पिवळ्या मुगाच्या डाळीने आपण आज खिचडी बनवणार आहोत. आणि डाळ किती घेतो, तर मी फक्त 1 मुठ्ठी डाळ घेतो. 2 मुठ्ठी तांदूळ आणि 1 मुठ्ठी डाळ, या दोघांना मिक्स करतो आणि साफ करतो. बेसिकली साफ करताना हे बघावं लागतं की त्याच्यामध्ये दगडी तर नाही आहेत, काही खडक तर नाही. आता तुम्ही म्हणाल की बासमती राईस सारख्या ह्याच्यामध्ये कसे काही खडके असणार, कसे काही दगडी असणार. नसणार, मला पण माहिती आहे, पण तरी सुद्धा बघण्याचं आपलं काम आहे. तर बघतो, साफ करतो. ओके, हे साफ करून घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये दगडी वगैरे काही नाही आहे. आता तुम्ही म्हणाल एवढीशीच का डाळ घेतली. ही मी 20 रुपयाचीच डाळ घेतली आहे, कारण आपल्याला रेशनिंग भरायचं आहे. आणि मला तुम्हाला इथलं मार्केटसुद्धा दाखवायचं आहे गावातलं, त्यामुळे मी जास्त काही घेतलं नाही. आणि तसं पण माझे जे मिरची वगैरे मसाले वगैरे आहेत ते संपायला आलेले आहेत, तर ते सुद्धा मला भरायचं आहे.
तर ते सर्व मी मुद्दामून नाही घेतलं, कारण का तर तुम्हाला मला मार्केट सुद्धा दाखवायचं आहे. असं म्हणतात इथे तळेगावाला की इथे रविवारचं खूप मोठं मार्केट भरतं. आता चला हे फास्ट फास्ट बनवायला घेऊया. काय प्रोसेस करतो, कसं बनवतो, चला दाखवतो. तर मित्रांनो, वेलकम टू द किचन. आणि तुम्ही म्हणाल की कॅमेरा असा का लावलेला आहे, तर इथे जागाच नाही आहे. खरंच खूप कंजेस्टेड जागा आहे आणि कॅमेरा लावायला तर बिलकुल पण जागा नाही. इकडे एक लावू शकतो कॅमेरा, पण इथे सुद्धा मी लावून तुम्हाला दाखवेल. बट एक जर किचनचं तुम्हाला वे दाखवायचं झालं तर किचन असंच काहीच तर दाखवू शकतो. त्यामुळे मी कॅमेरा तिथे लावलेला आहे. बाय द वे ते सोडा, तांदूळ धुवायचे आहेत आपल्याला. तांदूळ धुवून मग खिचडी बनवायला घ्यायची. तर पहिलं तांदूळ धुवूया. तर मित्रांनो, तांदूळ धुतोय मी. 3दा तांदूळ धुत असतो, कारण का तर तांदळामध्ये केमिकल वापरले जातात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तांदळाची शेती केली जाते तर मोठ्या प्रमाणात केमिकल्स हे वापरले जातात. त्यामुळे मी 3दा तांदळाला धुतो, जेणेकरून त्याच्यावरचे जे केमिकल्स आहेत ते निघाले पाहिजे. कारण ते केमिकल्स हे खूप हानिकारक असतात. जसं की आता तुम्हाला दाखवतो एक्झाम्पलसाठी. हे बघा, पाणी किती पांढरं झालेलं आहे. तर हे सर्व केमिकल्स आहेत आणि हे असतातच म्हणजे ह्याच्यामध्ये तांदळामध्ये. तर त्यामुळे तांदूळ हे 3दा धुतले पाहिजे कमीत कमी. बघत होतो की कुठल्या अँगलने हे व्ह्यूज दिसू शकतात, कारण हे थोडंसं वियर्ड वाटत होतं या साईडला. तर ह्या अँगलने थोडंफार दिसतंय, तर मी या अँगलने दाखवेन तुम्हाला. बाय द वे, मी कामावरचं बोलतो. आजचा कामावरचा दिवस खूप छान गेला. खूप म्हणजे उत्कृष्ट, एकदम ब्रिलियंट गेला. जे माझे जे मेन सर आहेत, ज्यांना आपण बॉस म्हणतो, ते तर आज आले नव्हते, म्हणून नीट नाही गेला. नाहीतर तुम्ही लगेच म्हणाल की यार, बॉस नाही आले तर सगळ्यांचेच दिवस चांगले जातात. तसं काही नाहीये. बॉस नव्हते आले, पण मुलं मुलं खूप छान आहेत, गोड आहेत आणि फ्रेंडली आहेत. सर्वात महत्वाचं तर फ्रेंडली आहेत. बाकी काम तर बघा, काम तर तेच आहे जे मी आधी करत होतो, तेच काम इथे सुद्धा करायचं आहे. हा, पण आपण एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यानंतर आपण म्हणतो ना की यार, मैत्री होणार की नाही, किंवा कसं जमणार आपल्याला तिथलं. तर माझा आजचा पहिला दिवस हा खूप छान गेला. ऑलमोस्ट रिटेलमध्ये मी आत्ता 7 वर्ष झाली रिटेलमध्ये जॉब करतोय. तर मला रिटेलचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे मला असं नवीन ठिकाणी गेल्यावरती असं पहिल्यासारखं म्हणजे असं काही वाटत नाही की नवीन आहे किंवा असं आहे तसं आहे. आपल्याला फक्त काम करायचं आहे. पण हा, खूप म्हणजे खूप छान स्टोर आहे. खूप छान ठिकाण आहे. आणि सायलेंट हे जे स्टोर सुद्धा आहे ते सायलेंट पण आहे. महत्वाचं म्हणजे खूप छान आहे. खूप छान कामाचं ठिकाण हे खूप छान आहे. मला फार आवडलं. तर मी हेच म्हणत होतो की आजचा जो पहिला दिवस होता तो खूप इंटरेस्टिंग गेला. खूप शांत गेला. समजून जाण्यात गेला. म्हणजे मुलांना समजण्यामध्ये, स्टोअरला समजण्यामध्ये, तिथली प्रोसेस समजण्यामध्ये, या सर्व गोष्टींमध्ये आजचा दिवस गेला. खूप मजा आली. बघा, बोलता बोलता आपले तांदूळ हे धुतले गेलेले आहेत. खूप छान, एकदम 3 वेळा धुतलेले आहेत तांदूळ. आता ह्या तांदळामध्ये जे टाकायचे ते टाकून दाखवतो तुम्हाला. काय काय टाकायचे ते. सर्वात प्रथम मला तेल टाकावं लागतं, जेणेकरून हे जे आहेत ते एकमेकांना चिटकू नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लवकर बनतात ह्याने. असं म्हणतात की तेलामुळे तांदूळ हे लवकर शिजतात. तर तेल टाकलं सर्वात प्रथम मी याच्यामध्ये. माझे तेलाचं भांडं जे आहे ते मी डीमार्ट मधून घेतलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग थोडासा मसाला टाकायचा. मसाला म्हणजे मला ह्याच्यात हळदच टाकायची आहे, कारण जो आपले मसाले आहेत ते मसाल्याचं भांडं पण नवीन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यातले मसाले हे भरलेलेच नाही, संपायची तो गोष्टच सोडा. लाल मसाला तर बघा केवढासा उरलाय तो. तर ते सोडा. रेशनिंग आपल्याला भरायचं आहे. जे काही मला लागतं ते मी लवकरच भरणार आहे. तुम्हाला माहिती आहे, हा मसाला जो आहे, म्हणजे जो हळदी आहे, ती हळदी ऑलमोस्ट 1 महिन्याच्या वर झाली. मी 10 रुपयाची हळद पावडर घेतलं होतं. ते 1 महिन्याच्या वर झालंय, ते अजूनपर्यंत चालत आहे. आता हे सर्व झालं. आता मीठ टाकायचं आहे आणि मग लगेच आपली खिचडी बनवायला रेडी करायची. मीठ टाकतो बघा आता केवढं. मीठ जास्त नाही टाकत. मला मीठ वगैरे जास्त असलं काय नसलं काय जेवणात मला काही फरक पडत नाही मिठाने. त्यामुळे फक्त अंदाजे मीठ टाकलेलं आहे. हा, मला मिठासाठी भांडं घ्यायचं एक, मीठ ठेवण्यासाठी. असं मी मीठ ठेवतो, पण खरं तर मला एक भांडं घ्यायचं आहे मीठ ठेवण्यासाठी. ओके, ह्याच्यामध्ये आपण सर्व मिक्स केलेलं आहे. आता ह्याला ढवळायचं असं थोडंसं,
जेणेकरून हे नीट एकमेकांमध्ये मिक्स झालं पाहिजे. ओके, आता ह्याला इंडक्शनला करूया स्टार्ट. हा झालेला आहे इंडक्शन स्टार्ट, तुम्हाला दिसत असेल तर. आणि ह्याला घेऊया आपण पहिला टेम्परेचर घेऊया कुकर, नाही सॉरी, ह्याच्यामध्ये भांड ठेवावं लागणार. एकच मिनिट द्या. आपण सर्व मसाले मिक्स करून घेतलेला आहे, इंडक्शन सुद्धा चालू केलेलं आहे. आता हे पातेलं इंडक्शन वरती ठेवूया आणि ठेवल्यानंतर मग 1400 टेम्परेचर वरती ह्याला स्टार्ट करायचं. ओके, 1400 वरती स्टार्ट केलेलं आहे, तुम्हाला जवळून दाखवतो. बघू शकताय बघा, 1400 वरती आहे इंडक्शन आणि ही आहे आपली खिचडी. आता जी शिजायला चालू होईल. 1400 वरती याच्यासाठी ठेवलेलं आहे कारण ते लवकर गरम होतं आणि एकदा लवकर गरम झाल्यानंतर त्याला उकळी यायला चालू होते. एकदा उकळी यायला चालू झाली ना की त्याला मग 100 डिग्री वरती आपल्याला टाकायचं आहे. कारण का तर 1400 डिग्री हे भरपूर होतात खिचडी बनवण्यासाठी, त्याच्यामुळे खिचडी जळू शकते किंवा चिटकू शकते. तर आपल्याला खिचडी लवकर नाही बनवायची आहे, आपल्याला खिचडी छान बनवायची आहे. त्यामुळे एकदा का हे उकळायला म्हणजे पाणी एकदा गरम झालं किंवा आपल्याला ह्याला 100 डिग्री वरती मूव्ह करायचंय. 300 डिग्री 10 मिनिटासाठी आणि मग 100 डिग्री 10 मिनिटासाठी. मग आपली खिचडी 20 मिनिटं 30 मिनिटामध्ये तयार होते. आणि 30 मिनिटं का लागतात? कारण मी टोपामध्ये खिचडी बनवतो आहे. जर मी कुकरमध्ये बनवत असतो तर कमीत कमी 15 मिनिटांमध्ये खिचडी तयार झाली असती. आता खिचडी बनवतो, त्याच्यानंतर ऑमलेट बनवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पाण्याला हे वाफा सुटायला सुरू झालेल्या आहेत. हे बघा, वाफा सुटायला सुरू झालेल्या आहेत. का तर हे 1400 डिग्री मध्ये ठेवले त्याच्यामुळे. आता हळूहळू उकळी सुद्धा यायला सुरू झालेली आहे. परंतु मी तुम्हाला सांगितलं की 1400 डिग्री हे खिचडीसाठी योग्य नाही आहेत. आपल्याला जर खिचडी नीट बनवायची असेल, चांगली बनवायची असेल, तर आपल्याला त्याला 300 डिग्री सेल्सिअस वरती आणि त्याच्यानंतर 10 मिनिटासाठी आणि त्याच्यानंतर मूव्ह करावं लागणार 100 डिग्री सेल्सिअस वरती. ही माझी पद्धत आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता इंडक्शन वरती मला माहित नाही, पण आता हे उकळलेलं आहे. कमीत कमी 2 ते 3 मिनिटात ह्याला उकळी आली, पण ही उकळीने आपली खिचडी काही बनलेली नाहीये. ह्याला बनायला 30 मिनिटं लागतात. 10 मिनिटं 300 डिग्री सेल्सिअस वरती आणि 100 मिनिटं 20 डिग्री सेल्सिअस वरती, कारण आपण टोपामध्ये खिचडी बनवत आहोत. बघा, आता हे उकळायला सुरू झालेलं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये मे बी दिसत असेल. आता हे उकळायला सुरू झालेलं आहे. आता हे बाहेर येणार टोपाच्या, पण ह्याला बाहेर येऊन द्यायचं नाही, लगेचच त्याचं टेम्परेचर हे कमी करायचं. बघा, उकळायला सुरू झालेलं आहे, याचं टेम्परेचर लगेचच कमी करायचं, कारण हे टोपाच्या बाहेर यायला सुरू होणार. ओके, आपण 500 डिग्रीच्या याच्यात घेतलेलं आहे. 500 डिग्री आता कमी करूया, 300 डिग्रीच्या याच्यात आले. बघा, 300 डिग्रीच्या याच्यात आल्यानंतर हे परत टोपाच्या आत जातं, सेटल होऊन जातं. पण 300 डिग्री ही योग्य नाही आहे खिचडी, म्हणजे जास्त वेळ 300 डिग्री वरती नाही ठेवायचं आपल्याला. बघा, आता हे 300 डिग्री मध्ये काय होणार माहितीये का? उकळी येणार, ह्याला उकळी येणार, पण हे टोपाच्या बाहेर नाही येणार, टोपाच्या बाहेर हे पडणार नाही. 300 डिग्री मध्ये जास्तीत जास्त 10 मिनिटं ठेवायचं आणि तुम्ही जर ह्याला ढवळत राहाल सोबत सोबत तर खिचडी खूप छान बनते, चिटकत नाही, एकदम सुट्टी खिचडी बनते. मी तुम्हाला दाखवेन ते पण की कशा पद्धतीने खिचडी बनते ते. ह्याला सारखं ढवळत राहायचं जेणेकरून खूप छान खिचडी बनते. आता मला माहित आहे तुम्ही कोणती पद्धतीने खिचडी बनवता, पण मी ह्याच पद्धतीने बनवतो. ही मी स्वतः बनवलेली पद्धत आहे. आता खिचडी बनली ना एकदा की मग मी तुम्हाला दाखवतो. आता फक्त 10 मिनिटं आपल्याला झाकणावरती 100 डिग्री सेल्सिअस वरती ठेवायचं आहे, जेणेकरून खिचडीचे जे म्हणजे जे तांदूळ आहेत ते बाहेरून तर लवकर शिजतात, पण आतमधल्या साईडला कच्चे राहतात. तर झाकण लावून, बघा तुम्ही बघू शकता त्याच्यावरती मी प्लेट ठेवलेली आहे. प्लेट ठेवल्यामुळे काय होतं, जी वाफ तयार होते आतमध्ये आणि त्या वाफेमुळे जे तांदूळ आहे त्याच्या आतमधून सुद्धा ते शिजतात. आता आपली खिचडी ऑलमोस्ट तयार होत आलेली आहे. बस 5 ते 10 मिनिटं द्या, खिचडी तयार होईल. लगेच ऑमलेट बनवणार आणि मग लगेच जेवून त्याच्यानंतर मग मला स्क्रिप्टची सुद्धा तयारी करायची आहे. तुम्हाला माहिती आहे या चॅनलचं मेन मोटिव्हच हे आहे की एक म्हणजे बिहाइंड द मी प्रणय यूट्यूब चॅनल हे कसं रन करतं, मी कशा पद्धतीने एवढं सगळं हे मॅनेजमेंट करतो एवढ्या वेळेमध्ये, हे सर्व दाखवण्यासाठीच मुद्दाम मी हे चॅनल ओपन केलेलं आहे. त्याच्यासोबतच मी कसा राहतो, माझ्या आठवणी एक मेमरी एक जमा करण्यासाठी सुद्धा हे यूट्यूब चॅनल बनवलेलं आहे.
मला माहिती आहे थोडंसं काळोख दिसतोय, माझा चेहरा नीट दिसत नाही, कारण आपल्याकडे लाईटची थोडी व्यवस्था कमी आहे. म्हणजे जो बल्ब आहे तो सफिशियंट नाहीये मला वाटतं एवढ्या रूमला नीट लाईट पसरवण्यासाठी. त्यामुळे आपण मार्केटला जेव्हा जाऊ ना तेव्हा जास्त पॉवरवाली लाईट दोन्हीकडे आणू. बाय द वे, आता खिचडी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. बस 5च मिनिटं, त्या 5 मिनिटामध्ये खिचडी तयार होईल. हे बघा, आपली खिचडी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. ही खूप छान पद्धतीने शिजलेली आहे. फक्त थोडंसं अजून 5 मिनिटं जर लागले, 5 मिनिटं जर अजून दिले तर ही खूप छान स्मेल करते, खूप छान सुगंध देते आणि खूप छान पद्धतीने एकदम सॉफ्ट होऊन जाते खिचडी. म्हणजे चावावं देखील नाही लागत, एकदम सॉफ्ट बनते. तुम्ही माझे रिएक्शन करून समजून जावा. बघा किती सुटसुटीत खिचडी बनलेली आहे. बाय द वे, अशी बिर्याणी बनते ऑब्व्हियसली. हे बासमती राईस आहे तर सुटसुटीत तर बनणारच, पण एवढी छान खिचडी बघा किती छान आहे. तरी सुद्धा मी ह्याच्यामध्ये मी हे सर्व नाही टाकलेलं, काय त्याला म्हणतात, जे मी वटाणे वगैरे टाकतो, टमॅटो टाकतो, बटाटे टाकतो, हे सर्व काहीच नाही टाकलेलं आहे. कारण तुम्हाला मी जसं म्हटलं, माझं रेशनिंग हे संपलेलं आहे. आता खिचडी ही रेडी झालेली आहे. आता खिचडी काढूया आणि लगेचच त्याच्यानंतर ऑमलेट बनवायला घेऊया. मित्रांनो, आता आपण ऑमलेट बनवण्यासाठी पॅन ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता, आता पॅन ठेवलेला आहे. 3 अंडी आहेत आणि मी 3 अंडीचं ऑमलेट बनवून दाखवतो. तुम्ही म्हणाल 3 अंडी, बाप रे, पण मला 3 अंडीच लागतात. वाटी आहे आणि आपलं उलथणं आहे. तुम्हाला दाखवतो मी अंड कशा पद्धतीने बनवतो. सर्वात पहिलं मला तेल टाकावं लागतं याच्यामध्ये. हे बघा, हे तेल ह्याच्यासाठी, जेणेकरून जेव्हा आपण ऑमलेट बनवतो, तेल जेव्हा टाकतो त्याच्यामध्ये, तेव्हा ते एकदम स्पंजी टाईप अंड बनतं त्याच्यामध्ये तेल टाकल्यामुळे. मी तुम्हाला बनवून दाखवतो, 1च मिनिट द्या. आता त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं. मिठाला आपल्याला एक भांडं आणावं लागणार आहे, कारण भांड्याशिवाय मीठ मला असं चांगलं नाही वाटत असं बाहेर उघड्यावरती मीठ ठेवायला. ओके, आता याला फेटायचं आहे. तुम्ही म्हणाल याच्यात मसाला वगैरे नाही टाकणार का, तर मसाला तुम्हाला माहिती आहे आपला संपलेला आहे रेशनिंग, त्यामुळे असंच अंड बनवतो आहे. फक्त मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. रेशनिंग भरेल तेव्हा त्याच्यानंतर मग मसाला वगैरे ह्याच्यामध्ये नक्कीच टाकेल. तर चला, आता हे झालेलं आहे अंड आपलं ऑमलेट म्हणजे फेटलेलं आहे. आता पॅनमध्ये तेल टाकूया आणि तेलाला चारी साईडने असं पसरवायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपलं अंड करपू नये. 1च मिनिट, मला तेल पसरून घेऊ द्या. तर बघा, आता तुम्ही चारी साईडला तेल पसरवलेलं आहे आपण पॅनच्या. आता ऑमलेट त्याच्यावरती सोडूया. बघा, आता आपलं ऑमलेट बनत आहे. ऑमलेट बनलं की मग आपण खिचडी साईडला ठेवलेली आहे, कारण खिचडी मस्त बनलेली आहे. ऑमलेट बनलं की मग आपण जेवायला घेऊया. मित्रांनो, आपलं ऑमलेट हे रेडी झालेलं आहे. आता पटापट जेवूया. त्याच्या आधी किचन एकदा आवरून घेऊया. किचन आवरून मग जेवायला जाऊया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता खिचडी किती छान बनलेली आहे. खूप गरम आहे, पण बघा किती छान बनली आहे. आणि त्याच्यासोबतच आपलं ऑमलेट देखील बनलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने ऑमलेट बनलेलं आहे. आता फटाफट हे जेवतो, त्याच्यानंतर मग भांडी घासायचे आहेत. भांडी याच्यासाठी रात्री घासायचे आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे की पत्र्याच्या घरामध्ये उंदरं वगैरे येतात आणि मला ते बिलकुल आवडत नाही. त्याच्यामुळे रात्रीच्या भांड्या रात्रीच घासून ठेवलेलं बरं आहे. त्याच्यानंतर मग मला थोडंसं स्क्रिप्ट रायटिंग देखील करायचं. मी खाता खाता बोलतो, सॉरी. तर त्याच्यानंतर मला स्क्रिप्ट रायटिंगसुद्धा करायचे आहेत. बाय द वे, तुम्ही खिचडी बघू शकता, एकदम सुटसुटीत झालेली आहे. एकदम सुटसुटीत बघा, आहे बघा, खिचडी एकदम सुटसुटीत झालेली आहे. आता पटापट जेवतो आणि त्याच्यानंतर मग तुमच्याशी बोलतो बाकीचं. तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल की यार असं कसं जेवण बनवतो, किंवा काही लोक नावं ठेवतात, नेगेटिव्ह वगैरे बोलतात. तर त्यांना सांगू इच्छितो की बॅचलर लाईफ ही अशीच असते. म्हणजे जी लोक बॅचलर आहेत त्यांना सर्वांना कळालं असेल की मला बोलायचं काय आहे ते. बॅचलर लाईफमध्ये सर्व काही तुम्हाला असं राजासारखं भेटणार नाही, किंवा आई कशी आपली काळजी घेते तसं काही भेटणार नाही. आपल्याला स्वतःला करावं लागतं. त्यामुळे हे एक बॅचलर लाईफ जगतो आहे. तर त्याच्यामध्ये असंच असतं सेम. जी लोक बॅचलर आहेत ना त्यांना माहिती आहे. बिचारी जी लोक
कमवण्यासाठी मुंबई आणि पुणे अशा मोठमोठ्या शहरांमध्ये येतात. तुम्हाला माहिती आहे खेडेगावातून लोक भरपूर मोठ्या प्रमाणात युवक ही मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये येतात आणि ती लोक जी लाईफ जगतायत ना ती सेम हीच लाईफ आहे, बाकी काहीच वेगळं नाही. बिचारे रोज कामाला जातात, घरी येऊन जेवण बनवतात आणि काही लोक तर MPSC UPSCसाठी पुण्यामध्ये खास येतात. आल्यानंतर मग मेस वगैरे लावतात. मेस वगैरे लावल्यानंतर ॲसिडिटी आणि नको नको ते फूड पॉयझनिंग होतं. लास्ट टाईम मला झालं होतं फूड पॉयझनिंग. तेव्हापासून मी ठरवलं की आपण आपलं जेवण घरीच बनवायचं. त्यामुळे मी माझं जेवण घरीच बनवतो आणि तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये मी बाहेरसुद्धा जेवतो, पण मी मोस्ट ऑफ घरीच जेवण बनवायचं प्रेफर करतो. कारण एकतर त्याच्याने पैसे वाचतात. हो, मी पैसे वाचवतो. एक तर पैसे वाचतात, दुसरी गोष्ट म्हणजे नाही बनत. कितीही बोला तुम्ही, पण मेसमध्ये जेवण चांगलं नाही बनत. कितीही बोला तुम्ही, कारण ती आपली आई नाही आहे जी बनवणारी आहे व्यक्ती. ती व्यक्ती शेवटी तिचा फायदाच बघणार नेहमी. त्यामुळे तुम्हाला कळालं असेल, त्यामुळे मेसमध्ये जेवण चांगलं बनत नाही. आता किती उत्कृष्ट पद्धतीने जेवण बनले तुम्ही बघा ना, किती सुटसुटीत आहे हे किती छान आहे. तर म्हणून मी घरी जेवण बनवतो आणि मला खायलासुद्धा खूप छान वाटतं, कारण हे मी माझ्या स्वतःच्या हातांनी बनवलेलं आहे. बाय द वे मित्रांनो, आता मी पटापट जेवतो कारण भरपूर भूक लागलेली आहे. भांड्या घासायच्या आहेत, भांडी घासल्यानंतर मला स्क्रिप्ट रायटिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर मग मला झोपायचं आहे. उद्या सकाळी जॉबलासुद्धा जायचं आहे. फास्ट जेवतो, नंतर तुमच्याशी बोलतो. एकच नंबर. मित्रांनो, आपलं जेवण झालं, त्याच्यानंतर मी भांड्या देखील घासल्या. ते मला दाखवायला आवडत नाही भांड्या वगैरे धुताना. भांडी घासली, त्याच्यानंतर आता मी डायरी आणि त्याच्यानंतर माझं रिसर्च थोडंसं आपलं उद्याच्या व्हिडिओमध्ये, जे आपलं मेन चॅनल आहे मी प्रणय यूट्यूब चॅनल, त्या चॅनलवरती आपल्याला जे व्हिडिओज बनवायचे असतात किंवा त्या चॅनलच्या रिलेटेड, पॉलिटिक्सच्या रिलेटेड जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज मी रात्रीचं लिहायला बसत असतो. त्याची स्क्रिप्ट वगैरे त्याचं रिसर्च करावं लागतं, जेणेकरून म्हणजे काय झालं आहे ते सगळं रिसर्च करावं लागतं. त्याच्यानंतरच मी त्या चॅनलवरती येत असतो. तर ते रिसर्च मी ह्या टायमाला करत असतो. आत्ता वाजलेले आहेत बघा, आत्ता वाजलेले आहेत 12:35. म्हणजे ह्या टायमाला मी रिसर्च करायला बसतो त्या गोष्टींचा, ज्या गोष्टी मी तुम्हाला उद्या मी प्रणय ओरिजिनल, जे मी प्रणय यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवरती जे पॉलिटिक्स रिलेटेड व्हिडिओज बनवतो त्याचं रिसर्च हे रात्रीच होत असतं. त्याच्यासोबत मला डे टू डे डायरी अपडेट ठेवायला फार आवडते. म्हणजे जे काही दिवसाच्या गोष्टी आहेत ते मी रात्रीच्या डायरीमध्ये लिहित असतो. तर ते सुद्धा मी रात्रीचं करत असतो आणि हे सर्व झाल्याच्या नंतर मग मी जाऊन झोपत असतो. तर चला, आता मी माझं हे काम करायला घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो. हां, आणि दुसरी गोष्ट, काल मी डायरी लिहिली नव्हती, तर त्याचा पेज मी इथे सोडलेला आहे, कारण मला स्किप करायला आवडत नाही. मी त्या दिवशीचं देखील आठवून लिहिणार, पण मी लिहिणार. बाय द वे आज तारीख आहे 15, तर 15 तारखेचं मी लिहितो. आणि हां, तुम्हाला एक गोष्ट अजून बोलतो, की जे दिवस आहेत माझे खूप छान चालू आहेत म्हणजे इथे. कारण आधीच्या रूममध्ये जिथे मी राहत होतो तिकडे प्रचंड गरम होत होतं. म्हणजे रात्री 2 वाजता 3 वाजता मी उठत होतो. इथे तसं नाही आहे. इथे आत्ता थोडंसं गरम होत आहे, पण नंतर नंतर जसजशी रात्र होईल तसं तसं इथे थंडी वाढायला चालू होते. आणि हो, मला माहिती आहे, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये खूप काळा दिसतोय. मी काळा नाही आहे. ही लाईट ॲक्च्युअलमध्ये हे कमी पडते व्होल्टेज, आणि त्याचा देखील त्या किचनमधल्या लाईटचा देखील व्होल्टेज कमी पडतोय. तर मी नक्कीच लाईट अपडेट करेन. बाय द वे, आता डायरी लिहितो. तर मित्रांनो, आता ऑलमोस्ट 1:45 झालेत. बाप रे, एवढा टाइम लागतो हे सर्व गोष्टी करायला. त्यामुळे तुम्हाला कळालं असेल ऑलमोस्ट मी टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करतो ते. आता मी माझी डायरीसुद्धा लिहिली. हो, डायरी लिहायचा शौक आहे मला. तर बघा, आजची डायरीमध्ये खूप छान आठवण आहे बाय द वे. आता ते दाखवू नाही शकत, पर्सनल डायरी आहे. 15 तारखेचं आहे, त्याच्यामध्ये डायरी लिहित असतो, त्यामुळे डायरीसुद्धा लिहिलेली आहे. आणि राहिली गोष्ट आपल्या रिसर्चची, तर मी विचार करतो उद्यापासून आपलं जे मेन चॅनल आहे मी प्रणय यूट्यूब चॅनल, ते सुद्धा उद्यापासून चालू करावं. त्याचा जो रिसर्च आहे तो केलेला आहे.
बघू आता उद्यापासून काय करायचं काय नाही ते चालू करायचं का. नाहीतर मे बी मंडेपासून चालू करेल. राजकारणातल्या ज्या गोष्टी असतात ते डेली अभ्यास करावा लागतं, डेली त्याच्यावरती लक्ष ठेवावं लागतं. जर लिंक तुटली ना तर मग पुढे आपल्याला काय झालं ते कळत नाही आणि सांगता देखील येत नाही. त्यामुळे मी राजकारणातल्या प्रत्येक गोष्टी अपडेट ठेवत असतो. खैर, आता खूप झोप आली डोळ्यावरती, खूप झोप आहे. आता बिछाना टाकतो, थोडंसं तिकडून झाडू मारून घेतो आणि बिछाना टाकतो आणि मग झोपून जातो, कारण खूप झोप आलेली आहे मला. मित्रांनो, आता रात्र झालेली आहे, ऑलमोस्ट 2 वाजलेले आहेत आणि वेळ झालेली आहे झोपायची. तर गुड नाईट आपल्या सर्वांना, शुभरात्री. मी सुद्धा झोपतो, तुम्ही सुद्धा झोपा आता. गुड नाईट. आय होप, आणि हां, आय होप तुम्हा सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला माहिती आहे, व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑलवरती क्लिक करायचं आहे. असं एक नॉर्मल व्हिडिओ तुम्हाला आणखीन कुठेच पाहायला भेटणार नाही. एकदम साधा, सिंपल आणि प्युअर व्हिडिओ आपल्याला मी प्रणय ओरिजिनल यूट्यूब चॅनलवरतीच पाहायला भेटेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा ऑलवरती क्लिक करा. मी भेटतो उद्याच्या व्हिडिओसोबत, उद्याच्या ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय, गुड नाईट.